नमस्कार फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. मी डॉक्टर मनीषा टक्के फ्रॉम वैभववाडी सिंधुदुर्ग. आज आपण PCOS किंवा PCOD या विषयावर बोलणार आहोत. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम PCOS. हे जे लक्षण आहे दिसणारं स्त्रियांमध्ये आढळणारं जे लक्षण आहे ते लवकरात लवकर आपण ट्रीट केलं पाहिजे किंवा जेवढं लवकर आपण होमिओपॅथिक औषधं देऊन ते पूर्णपणे क्लिअर करणार तेवढं आपलं इंटरनल जे फंक्शनिंग असतं शरीराचं स्त्रियांमधील ते चांगलं राहतं. PCOS किंवा PCOD हे ऑटोमॅटिक होणारे दिसणारे लक्षण आहे. त्याला म्हणजे ते जेनेटिक असू शकतं किंवा ॲक्वायर्ड असू शकतं किंवा स्ट्रेस रिलेटेड असू शकतं. ते डायनॅमिक अफेक्शन असतं, म्हणजे न दिसून येणारं कोणत्याही इडिओपॅथिक कॉजेस असतील जे कॉजेस ऑटोमॅटिक किंवा शरीराची इम्युनिटी किंवा जो स्ट्रेस फॅक्टर असतो त्याच्याशी रिलेटेड हे PCOD किंवा जेनेटिक असतील किंवा ऑटोमॅटिक होणारं हे लक्षण आहे. PCOD किंवा PCOSची लक्षणं काय असतात तर इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन हे रेग्युलर नसणे, स्त्रियांमध्ये जी मेन्स्ट्रुएशन होतं मासिक पाळीच्या ज्या समस्या असतील त्या अनियमित असणे, वारंवार होणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त हे ब्लड फ्लो असणे, ल्युकोरिया असेल, व्हाईट डिस्चार्ज हा सतत होत असेल किंवा डिस्मेनोरिया असेल म्हणजे जो पेन असतो पिरियड्सच्या दरम्यान तो खूप जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामध्ये मग पेनकिलर घेत असल्यामुळे ॲक्च्युली जो कॉज असतो तो आपण ट्रीट करत नसतो. पेनकिलरने फक्त रिलिव्हिंग तेवढ्यापुरतं आपल्याला वाटत असतं आणि त्याचा इफेक्ट हा किडनीमध्ये होतो, कारण डायलिसिसचं जे काम असतं ते किडनी करत असतं. त्याच्यामुळे विदाऊट एनी रिझन आपण आपल्या शरीरामध्ये केमिकल्स हे देत असतो आपलं पेन रिलीव्ह करण्यासाठी. आणि खूप साऱ्या लोकांमध्ये हा अवेअरनेस नाही आहे. मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स म्हणजे डिस्मेनोरिया मासिक पाळीच्या दरम्यान जे पोटामध्ये खूप दुखत असतं तेव्हा मोस्ट ऑफ द जी जनरेशन आहे ते पेनकिलर्स घेत असतात, तेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. मग या पेनकिलर्स मुळे फ्युचरमध्ये जे किडनीचं फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स जाणवतं. अक्यूट रिनल फेल्युअर, क्रॉनिक रिनल फेल्युअर, किडनी स्टोन्स असे आजार हे दिसून येतात. जर आपला एक्सिस सायकोन्यूरोएंडोक्राईन एक्सिस जो आहे तो पूर्णपणे हेल्दी नसेल आणि आपल्याला कुठलीही शारीरिक समस्या जाणवत असेल, म्हणजे PCOD सोडून कोणतीही असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावर हा परिणाम होतच असतो, कारण आपण इंटरनली हेल्दी नसतो. सो हे जे PCOSमध्ये दिसणारी जी स्त्रियांमधील ही संस्था आहे जेनायटो युरिनरी जी संस्था आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित नसतं. तिथले जे हार्मोन्स असतात इस्ट्रोजन
एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स त्याचं प्रमाण हे कमी किंवा जास्त हे असल्यामुळे किंवा ते जे चक्र असतं आपल्या शरीरामध्ये, तर त्या चक्रामध्ये हा इम्बॅलन्स झालेला असतो. त्याच्यामुळे या सगळ्या समस्या दिसून येत असतात. आणि फ्युचरमध्ये जर आपल्याला हेल्दी जगायचं असेल तर हे जो आपला सायकोन्यूरोएंडोक्राईन एक्सिस आहे तो वेळेच्या अगोदरच म्हणजे PCOD किंवा PCOSमध्ये आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू ठेवली आणि ती पूर्ण त्याचं जे औषधं आहेत ते रेग्युलर घेत गेलो तर आपण PCOD किंवा PCOSपासून पूर्णपणे मुक्त होऊन जातो. आणि मग पुढे येणाऱ्या समस्या असतील युटेरस म्हणजे गर्भपिशवीमध्ये होणाऱ्या ज्या गाठी असतील किंवा ओव्हॅरियन सिस्ट असतील, ओव्हरीमध्ये जे इन्फेक्शन होत असते किंवा जे सिस्ट तयार होतात, पाण्याचे कोड तयार होतात या आपल्या इंटरनल डिस्फंक्शनमुळे, तर ते आपण जर होमिओपॅथिक औषधांनी आपण पूर्णपणे बरे करू शकतो. आणि हे शक्य आहे कारण कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथी आणि मॉडर्न होमिओपॅथीचे जे सायन्स आहे तर याच्यामध्ये या सर्व गोष्टी आपण लवकरात लवकर आणि अगदी रॅपिड, जेंटल आणि परमनंट वेने आपण पूर्णपणे क्लिअर करू शकतो. आणि मग आपल्या शरीराचं जे फंक्शनिंग असतं ते व्यवस्थित चालू राहतं. आणि मग आपल्याला पुढचे जे आजार असतील, मग ऑस्टिओपोरोसिस असेल, स्त्रियांमध्ये जाणवणारं ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा युटेराईन ट्युमर्स, युटेरसचे डिस्फंक्शनमुळे होणारे किंवा युटेराईन प्रोलॅप्स असेल किंवा ओव्हॅरियन सिस्ट असतील, ओव्हॅरियन ट्युमर्स असतील, फायब्रोइडेनोमाज असतील, ब्रेस्टमध्ये गाठी होतील, या सगळ्या समस्या या PCOS किंवा PCODमध्ये येतात. तर आपण होमिओपॅथीची औषधं घेऊनच हे पूर्णपणे आपण क्लिअर करू शकतो. ऑरेल्स आपल्याला पुढे खूप अशा समस्यांना सामोरं जावं लागतं कठीण. त्याच्यामुळे हे सर्व जे दिसणारी लक्षणे आहेत ते आपण होमिओपॅथिकची औषधं रेग्युलर घेऊन रेग्युलर फॉलोअप्स ठेवून आपण पूर्णपणे क्लिअर करता येतात.